RJ न्यूज 27 मराठी, सत्याच्या मार्गावर सर्वात पुढे। न्यूज 27 मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा मांडगाव मध्ये आहोत। चला तर आपण जाणून घेऊया की मांडगाव फराट्यामध्ये ग्रामस्थांचं निवडणुकीमध्ये जे वातावरण पेटलेलं आहे त्या वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? वातावरण कोणाकडे जाणार आहे? सध्या वातावरण दादा पाटलांचं चांगल्या प्रकारे चालू आहे, स्वाभिमानी विकास आघाडीचं, आणि ते चांगल्या प्रकारे निवडून येते। चांगल्या प्रकारे असं का वाटतं की तुम्हाला दादा पाटील इकडे वातावरण चाललेलं आहे? कशामुळे चाललेलं आहे? काय कारण असतील त्याला? सध्या आता ते गावाचा विकास बी होत चाललेला आहे जरा, आणि सरपंचांनी बी चांगली कामं केलेली आहे। तुम्हाला काय वाटतं कुठल्या कारणाने आज दादा पाटील इकडे लोक आज ओळख? सध्या काय झालंय, शेतकऱ्यांचा संभ्रम आहे। शेतकऱ्यांचा विकास म्हणतात ते विकासावर काही नाही त्यांचं। विकासाच्या बाबतीत सध्या दादा पाटलांचा चांगला विकास चालू आहे। कारखान्याच्या बाबतीत जे काही घटना घडतात, लोकांना शेतकऱ्यांचा जेव्हाशी प्रश्न आहे, चुलीशी प्रश्न आहे, ते सध्या बंद आहे। आणि गावाचा विकास ते म्हणतात सध्या गाळे पाडले हे केलं ते केलं, तर त्याच्यावर काही नाही। गाळ्याचा विषय हा पूर्वीचाच आहे ना, त्याच्या आधी 5 वर्षापूर्वी चालू होती, त्यांची सत्ता होती, त्यांच्या ह्याच्यात ते पडले गेलेत काही, आणि काही आता त्यांना ते वाऱ्यावर सोडणार नाहीत, त्यांना उद्या त्याच्या भविष्यात ते देणारच आहेत गाळे, त्याची काही अडचण नाही। आणि शेतकऱ्यांचं आता म्हणणं हे एकच आहे की स्वाभिमानी विकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान करून विजयासाठी त्याला प्रवृत्त करायचे। आपण पाहतो की शेतकऱ्यांचा जो कल आहे तो दादा पाटीलकडे यांच्याकडे आहे। त्यांचं कारण असं आहे की कारखाना बंद पडलेला आहे आणि त्यांनी त्याच्यानंतर ते कारखाना चालू होईल ही आशाने प्रत्येक शेतकरी लोकांचा कल हा दादा पाटील यांच्या बाजूने आहे।